जय हिंद। आज स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट निमित्त सर्व महाराष्ट्रातल्या देशातल्या कामगार बांधवांना, श्रमिकांना, शेतकऱ्यांना, विद्यार्थी आणि युवकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या स्वातंत्र्य दिनाच्या। मित्रांनो, हा देश स्वतंत्र व्हावा याकरता आपल्या अनेक शूरवीरांनी देशासाठी बलिदान दिलं, त्यानंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं। त्या सर्व शूरवीरांचा आज स्मरण करण्याचा दिवस। त्यांच्या विचारांनी येणारा काळ भारत देश घडावा येणाऱ्या कालावधीमध्ये अशी मनोमन इच्छा बाळगत असताना मी युवकांच्याकडून, तरुणांकडून एकच अपेक्षा करेन, सर्वप्रथम देशावर प्रेम करा, नंतर राज्यावर करा, त्यानंतर आपल्या गावावर करा आणि त्यातून सर्वप्रथम आपल्या मातापितांवर करा, परिवारावर प्रेम करा, आपल्या मुलाबाळांवर प्रेम करा, नंतर स्वतःवर प्रेम करा। आज प्रत्येकाला प्रेमाची आवश्यकता आहे, विश्वासाची आवश्यकता आहे, एकमेकाशी संबंध जोडण्याची आवश्यकता आहे। त्यातून देश घडणार आहे, राज्य घडणार आहे। माझ्या देशातल्या सर्व राजकीय आणि सामाजिक नेत्यांना विनंती आहे की आपण जे भाषण करतो, जे बोलतो, जे राजकारण करतो ते येणारी पिढी पाहत आहे। आपल्याला देश जर चांगला घडवायचा आहे तर आपली भाषा, आपलं राजकारण हे हेल्दी पाहिजे, सुसंस्कारी पाहिजे। एवढंच अपेक्षा करेन। फक्त राज्य करताना या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं, ज्या विचारांनी बलिदान दिलं, त्यांना जो भारत पाहिजे होता, जो देश पाहिजे होता, तो घडवण्यासाठी इथून पुढचा कार्यकाल घालवा एवढंच सांगेन। जायचं तर तुम्हालाही आहे आणि आम्हालाही आहे। देश हा सुसंस्कृत घडवा एवढंच सांगेन। पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा।